मागील व्हिडिओमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये सिलेबस टॉपिक 3.4 कॅपॅसिटर्स इन सिरीज, कॅपॅसिटर्स इन पॅरलल, सिलेबस टॉपिक 3.5 त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.6 एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर हे टॉपिक आपण कव्हर केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.7 चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर थ्रू अ रेजिस्टर, एका रेजिस्टरमधून कॅपॅसिटरचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंग कसं होतं हे पाहणार आहोत. लेट अस नाव डिस्कस द प्रोसेस ऑफ कॅपॅसिटर चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होण्याची प्रक्रिया आपण डिस्कस करणार आहोत या टॉपिकमध्ये. सिलेबस टॉपिक 3.7.1 चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर. ओके, हा टॉपिक IMP आहे कारण या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. ड्रॉ चार्जिंग कर्व्स ऑफ ए कॅपॅसिटर दॅट इज व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर वर्सेस टाईम. ओके, व्होल्टेज हा Y ॲक्सिसला आणि टाईम हा X ॲक्सिसला घेऊन तो कर्व ड्रॉ करायचा आहे. ओके, तर सिलेबस टॉपिक 3.7.1 चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर हा टॉपिक काय आहे आपण पाहूयात. The charging circuit of a capacitor is shown in figure 3.7.1. Here a resistor R and capacitor C are connected in series with each other. ओके, एक कॅपॅसिटर आणि रेजिस्टर एकमेकाला सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत. V is the DC voltage across, V is the DC voltage source and switch SW is the switch which will connect or disconnect the voltage source to the RC series circuit. ओके, व्ही हा व्होल्टेज सोर्स आहे, SW हा एक स्विच आहे जो की व्होल्टेज सोर्सला कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करेल टू द RC सिरीज सर्किट. ओके, रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या सिरीज सर्किटला व्होल्टेज सोर्सला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करण्यासाठी SW हा एक स्विच तिथे ठेवलेला आहे. ओके, फिगर 3.7.1 चार्जिंग सर्किट ऑफ ए कॅपॅसिटर. ऑपरेशन ऑफ द सर्किट. सर्किटचं ऑपरेशन पहा. वी अज्युम दॅट इनिशियली द स्विच SW इज ओपन. आपण असं गृहीत धरायचं आहे की सुरुवातीला स्विच SW हा ओपन आहे. ओके, म्हणजे कनेक्ट नाही, डिस्कनेक्ट आहे. ठीक आहे. देअर इज नो चार्ज ऑन द कॅपॅसिटर अँड द इनिशियल करंट थ्रू द सर्किट इज 0. कॅपॅसिटरवरती कोणताही चार्ज नाही आहे आणि सुरुवातीचा करंट हा 0 आहे कारण स्विच ओपन आहे. ओके, ॲट t इक्वल्स टू 0. ओके, टाईम t इक्वल्स टू 0 सेकंद असताना द स्विच S इज क्लोज्ड. द स्विच इज क्लोज्ड टू कनेक्ट DC voltage source to the RC series circuit. Okay, at t equals to 0 the switch is closed to connect the DC voltage source to the RC series circuit. टाइम t इक्वल्स टू 0 सेकंद असताना आपण अशा वेळी स्विच हा क्लोज करायचा आहे, बंद करायचा आहे की जेणेकरून DC व्होल्टेज सोर्स आहे तो सर्किटला मिळेल. द चार्जिंग करंट स्टार्ट्स फ्लोईंग. चार्जिंग करंट जो आहे तो फ्लो व्हायला चालू होईल, प्रवाहित व्हायला चालू होईल थ्रू R अँड C. म्हणजेच काय, R आणि C मधून चार्जिंग करंट हा प्रवाहित व्हायला सुरू होईल. अँड द कॅपॅसिटर स्टार्ट्स ॲक्युमुलेटिंग द चार्ज. आणि कॅपॅसिटर काय होईल, चार्ज जमा करायला सुरुवात करेल. ॲक्युमुलेटिंग म्हणजे जमा करणे, चार्ज जमा करायला सुरुवात करेल. सम इम्पॉर्टंट एक्सप्रेशन फॉर द चार्जिंग RC सर्किट आर ॲज फॉलोज. काही महत्त्वाचे जे समीकरण आहेत चार्जिंग RC सर्किटसाठी ते खालीलप्रमाणे आहेत. इनिशियल चार्जिंग करंट ॲट t इक्वल्स टू 0. सुरुवातीचा चार्जिंग करंट टाईम t इक्वल्स टू 0 सेकंद असताना I0 इक्वल्स टू V/R. ओके, I0 इक्वल्स टू V/R. सेकंड आहे इन्स्टंटेनियस कॅपॅसिटर व्होल्टेज. त्याच क्षणी, इन्स्टंटेनियस म्हणजे त्याच क्षणी कॅपॅसिटर व्होल्टेज काय असेल, VC इक्वल्स टू V इंटू ब्रॅकेट 1 मायनस e रेस टू मायनस t अपॉन RC. ओके, इंटू ब्रॅकेट e रेस टू e इनवर्स मायनस t अपॉन RC ब्रॅकेट कंप्लीट. ओके, हा त्याच क्षणीचा कॅपॅसिटर व्होल्टेज आहे. VC इक्वल्स टू V इंटू 1 मायनस e रेस टू मायनस t अपॉन RC. इन्स्टंटेनियस चार्जिंग करंट, त्याच वेळेचा चार्जिंग करंट म्हणजे टाईम t इक्वल्स टू 0 सेकंद असताना इन्स्टंटेनियस चार्जिंग करंट काय असेल, स्मॉल I इक्वल्स टू I0 e रेस टू मायनस t अपॉन RC. ओके, हे 3 महत्त्वाचे एक्सप्रेशन्स आहेत चार्जिंग करंट कॅपॅसिटर चार्ज करत असताना. ओके, these equations are used for plotting the graph of capacitor voltage VC and the instantaneous charging current I as shown in figure 3.7.2a and b respectively. ओके, हे जे इक्वेशन्स आहेत हे मदत करतात
ग्राफ प्लॉट करायला कॅपॅसिटर व्होल्टेज व्ही सी आणि इन्स्टंटेनियस चार्जिंग करंट म्हणजे त्या क्षणाचा चार्जिंग करंट आय हा प्लॉट करण्यासाठी ह्या इक्वेशनची गरज असते. ठीक आहे. तर फिगर एमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा 3.7.2 एमध्ये व्हेरिएशन इन कॅपॅसिटर व्होल्टेज व्हाईल चार्जिंग. कॅपॅसिटर व्होल्टेजचं व्हेरिएशन दिलेलं आहे. टाईम टी जो आहे तो एक्स ॲक्सिसवरती आहे, आडव्या ॲक्सिसवरती आहे आणि व्होल्टेज व्ही सी जो आहे कॅपॅसिटर व्होल्टेज किंवा चार्जिंग व्होल्टेज व्ही सी जो आहे तो वाय ॲक्सिसवरती आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा कर्व येईल. तर पाहू शकता तुम्ही चार्जिंग कॅपॅसिटर चार्जिंगचा कर्व. ठीक आहे. टी 2T 3T 4T 5T हे सेकंद आहेत टाईममध्ये दिलेले आहेत. फिगर बी पहा व्हेरिएशन इन कॅपॅसिटर करंट व्हाईल चार्जिंग. आता कॅपॅसिटर करंटचं व्हेरिएशन. ठीक आहे. कॅपॅसिटर करंटचं व्हेरिएशन जसं आपण टाईम वाढवू तसा कॅपॅसिटर करंट काय होतं इथं डिक्रीज झालेला दिसतोय. ओके. टाईम वाढेल तसा डिक्रीज आणि इकडे काय टाईम वाढेल तसा इन्क्रीज चार्जिंग होतोय. ओके. इथं पहा टाइम constant, टाइमची स्थिरता, टाइम constant. We can define the time constant tau as the time taken by the charging current of a capacitor to drop to 0.3678 of its initial maximum value, or it is defined as the time required for Vc to rise from 0 to 0.632 of its final value V volts, or it can be defined as the product of R and C, its unit is सेकंड. ठीक आहे. 3 पद्धतीमध्ये टाईम कॉन्स्टंटची डेफिनेशन दिलेली आहे 3 प्रकारामध्ये. पहिला प्रकार आहे वी कॅन डिफाईन द टाईम कॉन्स्टंट टाऊ. आपण टाईम कॉन्स्टंट टाऊ अशा प्रकारे डिफाईन करू शकतो ॲज द टाईम टेकन बाय द चार्जिंग करंट. ओके. टाईम जो घेण्यात येणार आहे चार्जिंग करंटद्वारा ऑफ अ कॅपॅसिटरचा टू ड्रॉप म्हणजे घट होणे, टू ड्रॉप टू 0.3678 म्हणजे चार्जिंग करंट जो आहे तो ड्रॉप होतोय 0.3678ने ऑफ इट्स इनिशियल मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या जास्तीत जास्त किमतीच्या 0.3678 इतका काय होतोय घट होतोय कॅपॅसिटर व्होल्टेज चार्जिंग करंट. ओके. हे लक्षात ठेवा. ऑर किंवा इट इज डिफाईन्ड ॲज आपण अशा प्रकारे डिफाईन करू शकतो की द टाईम रिक्वायर्ड फॉर व्ही सी म्हणजे जो चार्जिंग व्होल्टेजसाठी टाईम जो लागणार आहे टू राईज फ्रॉम 0 ते 0.632 म्हणजे 632पर्यंत 0.632 पर्यंत आपल्याला जो टाईम रिक्वायर्ड आहे ऑफ इट्स फायनल व्हॅल्यू त्याच्या फायनल व्हॅल्यू व्ही व्होल्ट्सच्या किंवा इट कॅन बी डिफाईन्ड ॲज किंवा अशा पद्धतीने तिसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण डिफाईन करू शकतो. इट इज द प्रॉडक्ट ऑफ आर अँड सी म्हणजे आरची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू म्हणजे जर रोधकाची व्हॅल्यू आणि कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू यांचा गुणाकार हा सुद्धा प्रॉडक्ट आहे. इट्स युनिट इज सेकंड. याचं जे युनिट असेल टाईम कॉन्स्टंटचं जे सेकंद असेल विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ टाईम कॉन्स्टंट. जर का आपण टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्क्रीज केली द टाईम टेकन बाय कॅपॅसिटर व्होल्टेज टू रीच अ पर्टिक्युलर व्हॅल्यू विल इन्क्रीज. ओके. म्हणजेच काय आपण जर टाईम कॉन्स्टंटची व्हॅल्यू इन्क्रीज केली द टाईम टेकन बाय कॅपॅसिटर व्होल्टेज टू रीच अ पर्टिक्युलर व्हॅल्यू विल इन्क्रीज. ओके. म्हणजेच टाईम कॉन्स्टंटचा जर आपण व्हॅल्यू वाढवला तर कॅपॅसिटर चार्ज होण्यापर्यंतचं जे टाईम आहे तो सुद्धा काय होईल वाढेल. डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर. सिलेबस टॉपिक 3.7.2 डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर. या टॉपिकवरती सुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. डिस्चार्जिंग कर्व ऑफ ए कॅपॅसिटर दॅट इज व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर वर्सेस टाईम. ओके. आता ह्याच्यामध्ये VC आणि डिस्चार्जिंग करंटचा जो कर्व आहे तो अशा पद्धतीने येईल. इथं पाहू शकता तुम्ही व्हेरिएशन इन कॅपॅसिटर व्होल्टेज व्हाईल डिस्चार्जिंग. आता टाईम जसं वाढेल तसा व्होल्टेज ड्रॉप होतोय घट होतोय. ओके. म्हणजेच कॅपॅसिटर व्होल्टेज किंवा चार्जिंग व्होल्टेज आहे ते डिक्रीज होतं आता कमी होतंय. आणि इथं पहा टाईम टी वर्सेस आपल्याला काय दिलेलं आहे करंट आहे ड्रॉपिंग व्होल्टेज करंट आहे दिलेला आहे. व्हेरिएशन इन कॅपॅसिटर करंट व्हाईल डिस्चार्जिंग. कॅपॅसिटर करंट जो आहे तो पहा कसा होतो डिस्चार्जिंग होत असताना ती कर्व दिलेली आहे. इथं पाहू शकता डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. द डिस्चार्जिंग सर्किट फॉर अ चार्जड कॅपॅसिटर इज शोन इन फिगर 3.7.3. 3.7.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे डिस्चार्जिंग सर्किट जे आहे कॅपॅसिटरचं ते दिलेलं आहे. नोट दॅट देअर इज नो व्होल्टेज सोर्स इन्वॉल्वड इन द RC डिस्चार्जिंग सर्किट. हे लक्षात ठेवा की कोणताही व्होल्टेज सोर्स तिथं नसणार आहे. कारण का कॅपॅसिटर हा स्वतःच एक व्होल्टेज सोर्स म्हणून आता इथं काम करेल की ज्याला डिस्चार्ज करायचं आहे. द स्विच SW इज क्लोज्ड ॲट T इक्वल्स टू 0 टू कनेक्ट द चार्जड कॅपॅसिटर अक्रॉस रेजिस्टर R. चार्ज झालेला जो कॅपॅसिटर C आहे त्याला डिस्चार्ज करण्यासाठी एक स्विच SW कनेक्ट केलेला आहे.
ओके, त्याला आपण टी इक्वल्स टू 0 सेकंद असताना बंद करायचा म्हणजे सुरू करायचा आहे, जेणेकरून हा चार्जड झालेला कॅपॅसिटर जो आहे तो रेजिस्टरमधून काय होईल, डिस्चार्ज होईल. ओके, डिस्चार्जिंग करंट आय स्मॉल आय स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द सर्किट, म्हणजेच डिस्चार्जिंग करंट स्मॉल आय जो आहे तो सर्किटमधून प्रवाहित व्हायला सुरू होईल. द डिस्चार्जिंग करंट फ्लोज इन द अपोजिट डिरेक्शन टू दॅट ऑफ चार्जिंग करंट, म्हणजे चार्जिंग करंट जसा होता त्याच्या विरुद्ध डिस्चार्जिंग करंट काय होईल, त्याची दिशा असेल, म्हणजे चार्जिंग करंट हा असा होईल. ओके, प्लस पॉईंटकडे येईल. आता काय होतं, डिस्चार्जिंग होते म्हणजेच त्याच्या विरुद्ध त्याची दिशा असेल डिस्चार्जिंग करंट, म्हणजे प्लसपासून काय होईल, तो निघेल. फिगर 3.7.3 discharging circuit of a capacitor. Operation: we assume that the switch SW initially open and that the capacitor is charged to V volts, that is Vc equals to V at t equals to 0. सुरुवातीला आपण असं गृहीत धरायचं आहे की स्विच SW हा ओपन आहे. ओके, सुरुवातीला SW स्विच हा ओपन आहे अँड दॅट कॅपॅसिटर इज चार्ज, आणि कॅपॅसिटर चार्ज झालेला आहे Vc इक्वल्स टू V व्होल्ट इतका ॲट टी इक्वल्स टू 0, म्हणजेच टाईम टी 0 सेकंद असताना. ॲट टी इक्वल्स टू 0, ॲट टी इक्वल्स टू 0 द स्विच एस इज क्लोज. त्याच वेळी आपण स्विच एस हा काय केलेला आहे, क्लोज केलेला आहे टू कनेक्ट चार्जर कॅपॅसिटर अक्रॉस द रेजिस्टर आर. ओके, म्हणजेच रेजिस्टर आरच्या अक्रॉस चार्जर कॅपॅसिटर सी कनेक्ट करण्यासाठी आपण स्विच एस हा काय केलेला आहे, एस डब्ल्यू हा क्लोज केलेला आहे टाईम टी इक्वल्स टू 0 सेकंद असताना. द डिस्चार्जिंग करंट आय स्टार्ट्स फ्लोईंग इन द सर्किट, मग डिस्चार्जिंग करंट आय जो आहे तो प्रवाहित व्हायला चालू होईल सर्किटमधून. अँड द कॅपॅसिटर स्टार्ट्स लूजिंग इट्स चार्ज, आणि जो कॅपॅसिटरकडे जे चार्ज होते तो काय करेल, लूज करेल, गमावेल, सोडेल. ओके, द कॅपॅसिटर व्होल्टेज विल स्टार्ट डिक्रीजिंग एक्सपोनेन्शियली ॲज शोन इन फिगर 3.7.4a. द कॅपॅसिटर व्होल्टेज जे आहे तो काय होईल, डिक्रीजिंग होईल एक्सपोनेन्शियली ॲज शोन इन फिगर 3.7.4a. इथं दाखवल्याप्रमाणे एक्सपोनेन्शियली कॅपॅसिटरचं जो व्होल्टेज आहे ते डिक्रीज होईल एक्सपोनेन्शियली. ओके, सम ऑफ द इम्पॉर्टंट एक्सप्रेशन फॉर द RC डिस्चार्जिंग सर्किट ॲज फॉलोज. जसं की चार्जिंगसाठी समीकरणे होते काही महत्त्वाचे, तसे डिस्चार्जिंगसाठी काही समीकरणं आहेत महत्त्वाचे, ते पाहूयात. फर्स्ट आहे इनिशियल डिस्चार्जिंग करंट आय नॉट इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय आर. इन्स्टंटेनियस कॅपॅसिटर व्होल्टेज, त्याच क्षणाचं कॅपॅसिटर व्होल्टेज, म्हणजे सुरुवातीचं डिस्चार्जिंग करंट जो दिला आहे आय नॉट इक्वल्स टू व्ही छेद आर, आणि त्याच क्षणाचं इन्स्टंटेनियस कॅपॅसिटर व्होल्टेज जो दिलेला आहे व्ही सी इक्वल्स टू व्ही ई रेस टू मायनस टी अपॉन आर सी. ओके, व्ही इंटू ई रेस टू मायनस टी अपॉन आर सी. इन्स्टंटेनियस डिस्चार्जिंग करंट आय सी इक्वल्स टू मायनस आय नॉट ई रेस टू मायनस टी अपॉन आर सी. वी कॅन यूज दिस इक्वेशन फॉर प्लॉटिंग द graph of capacitor voltage Vc and capacitor current Ic with respect to time as shown in figure 3.7.4 a and b. ओके, हे आपण जे कॅपॅसिटर व्होल्टेज Vc आणि कॅपॅसिटर करंट Ic जो आहे तो आपण काय करायचा आहे, ग्राफ प्लॉट करण्यासाठी त्याची मदत होईल आपल्याला. ओके, इथं पहा Vc वर्सेस टाईम टी दिलेला आहे, एक्सपोनेन्शियल डिक्रीजिंग कॅपॅसिटर व्होल्टेज दाखवलेला आहे. जसं टाईम वाढतोय तसा कॅपॅसिटरचं जे व्होल्टेज आहे, कॅपॅसिटरचा जो चार्ज आहे तो डिक्रीज होतो आहे, कमी होतो आहे. ठीक आहे, व्हेरिएशन इन कॅपॅसिटर व्होल्टेज व्हाईल डिस्चार्जिंग. फिगर ए. फिगर बी काय आहे, व्हेरिएशन इन कॅपॅसिटर करंट व्हाईल डिस्चार्जिंग. कॅपॅसिटर करंट दाखवलेला आहे. ओके, कॅपॅसिटर करंट जसा टाईम वाढेल तसा कॅपॅसिटर करंटसुद्धा काय होतोय, डिक्रीज होतोय. फिगर बी मध्ये दाखवलेलं आहे. टाईम कॉन्स्टंट, आता याचा सुद्धा एक टाईम कॉन्स्टंट आहे. वी कॅन डिफाईन द टाईम कॉन्स्टंट ऑफ RC डिस्चार्जिंग सर्किट ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर कॅपॅसिटर व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेजला जो टाईम लागणार आहे टू ड्रॉप म्हणजे घट होण्यासाठी टू 0.3678 ऑफ इट्स इनिशियल व्होल्टेज. ओके, म्हणजेच काय, जो टाईम लागणार आहे त्यालाच आपण टाईम कॉन्स्टंट म्हणू. कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप होण्यासाठी, घट होण्यासाठी, म्हणजे 0.3678 या व्हॅल्यूपर्यंत कॅपॅसिटर डिस्चार्ज होण्यासाठी जो आपल्याला टाईम लागणार आहे त्यालाच आपण टाईम कॉन्स्टंट म्हणतो ऑफ इट्स इनिशियल व्होल्टेज, म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या व्होल्टेज इतका. ठीक आहे, त्याच्या सुरुवातीच्या व्होल्टेज इथंपासून ते 0.3678 इथंपर्यंतचा जो घट आहे कॅपॅसिटरचा, तो घट होण्यासाठी जो टाईम लागणार आहे त्यालाच आपण टाईम कॉन्स्टंट म्हणतो. किंवा ऑर द टाईम कॉन्स्टंट टाऊ कॅन बी डिफाइंड ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द कॅपॅसिटर करंट टू ड्रॉप टू 0.3678 ऑफ इट्स इनिशियल मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, त्याच्या सुरुवातीच्या जास्तीत जास्त किमतीच्या 0.3678 इतक्या कॅपॅसिटर जो करंट आहे तो ड्रॉप होणे म्हणजे घट होणे इथंपर्यंतचा लागणारा जो वेळ आहे त्याला आपण टाईम कॉन्स्टंट टाऊ असे म्हणतो. किंवा ऑर तिसरी डेफिनेशन आहे, इट कॅन बी डिफाइंड ॲज द प्रॉडक्ट ऑफ आर अँड सी. ओके, म्हणजेच काय, ही सोपी
डेफिनेशन आहे. आर आणि सीचा फक्त प्रॉडक्ट घ्यायचा, गुणाकार घ्यायचा. इट्स युनिट इज सेकंड आणि टाईम कॉन्स्टंट टाऊचं जे युनिट असेल ते सेकंद असेल. सिलेबस टॉपिक 3.8 डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य, ताकद अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजेच काय, सुरुवातीला आपण इथं पाहून घेऊया. ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ए डायलेक्ट्रिक मटेरियल इज डिफाइन्ड ॲज द मॅक्झिमम पोटेन्शियल दॅट कॅन बी अप्लाइड अक्रॉस इट विदाउट रिझल्टिंग इन ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन म्हणजे बंद पडणे, तुटणे. ओके, हे जास्तीत जास्त पोटेन्शियल आहे की जिथंपर्यंत आपण अप्लाइड करू शकतो अक्रॉस इट, म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस आपण ते अप्लाइड करू शकतो किंवा डायलेक्ट्रिकच्या अक्रॉस आपण अप्लाइड करू शकतो. ते मॅक्झिमम पोटेन्शियल विदाउट रिझल्टिंग इन ब्रेकडाऊन, म्हणजेच विदाउट रिझल्टिंग म्हणजे च्याशिवाय, तुटणे म्हणजे बंद होणे, ब्रेकडाऊन होण्याच्या शिवाय मॅक्झिमम व्होल्टेज, मॅक्झिमम पोटेन्शियल आपण डायलेक्ट्रिक मटेरियलच्या अक्रॉस अप्लाय करू शकतो, त्यालाच आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असे म्हणतो. ओके, तर पहा इथे पहा सिलेबस टॉपिक 3.8 डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज. आता पहा, कन्सिडर द सेटअप शोन इन फिगर 3.8.1 विच शोज 2 मेटॅलिक प्लेट्स सेपरेटेड बाय डायलेक्ट्रिक मटेरियल. ओके, फिगर 3.8.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे 2 मेटॅलिक प्लेट आहेत, मेटल प्लेट 1, मेटल प्लेट बी. तर ते डायलेक्ट्रिक मटेरियलने सेपरेट केलेले आहेत विथ डिस्टन्स डी, म्हणजे त्यांच्यातील अंतर जे आहे ते डी न दाखवलेलं आहे. द सेपरेशन बिटवीन द 2 प्लेट्स इज डी. ओके, म्हणजे जे सेपरेट केलेलं आहे अंतर जे आहे 2 प्लेटमधील तो डी दिलेला आहे, स्मॉल डी. अन एक्सटर्नल सोर्स ऑफ व्होल्टेज इज कनेक्टेड अक्रॉस द 2 मेटल प्लेट्स. आणि एक एक्सटर्नल व्होल्टेज सोर्स जो आहे तो 2 मेटल प्लेट्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे, फिगर 3.8.1. द डायलेक्ट्रिक मटेरियल आयसोलेट्स द 2 प्लेट्स, म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल जो आहे तो 2 प्लेटला आयसोलेट करतो, बाजूला ठेवतो, फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून. अँड डज नॉट अलाव एनी करंट टू फ्लो थ्रू इटसेल्फ, आणि त्याच्यातून कोणताही करंट प्रवाहित होण्यासाठी तो अलाव करत नाही, परवानगी देत नाही. इफ द व्होल्टेज अक्रॉस अ कॅपॅसिटर इज इन्क्रीज्ड, जर का आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज जर वाढवलं, कीपिंग द डिस्टन्स डी कॉन्स्टंट, डिस्टन्स जे आहे 2 प्लेटमधील अंतर तो कॉन्स्टंट ठेवून. ऑर इफ डी इज रिड्यूस्ड बाय कीपिंग, किंवा जर डी हा आपण कमी केला, रिड्यूस्ड बाय कीपिंग द अप्लाइड व्होल्टेज कॉन्स्टंट, देन द डायलेक्ट्रिक बिटवीन द प्लेट्स विल ब्रेक. ओके, म्हणजेच काय की व्होल्टेज व्हीला कॉन्स्टंट ठेवायचं आणि अंतर कमी करायचं, किंवा अंतर कॉन्स्टंट ठेवायचं आणि व्होल्टेज वाढवायचं. याच्याने काय होईल, जो ब्रेकडाऊन आहे, जो प्लेटमधील जो ब्रेकडाऊन आहे तो डायलेक्ट्रिक जे आहे ते प्लेटमधील जो डायलेक्ट्रिक आहे तो काय होईल, ब्रेकडाऊन होईल, ऑर पंक्चर होईल ॲट द विकेस्ट पॉईंट, त्याच्या कमकुवत पॉईंटला तो काय होईल, पंक्चर होईल किंवा ब्रेकडाऊन होईल, बंद पडेल, तुटेल. द डायलेक्ट्रिक देन बिकम्स युजलेस, मग तो डायलेक्ट्रिक जो मटेरियल आहे तो युजलेस होईल, म्हणजे त्याचा वापर परत करता येणार नाही. ठीक आहे. फायनाईट करंट, ओके, म्हणजे फायनाईट म्हणजे माहीत असलेला करंट, अ फायनाईट करंट देन स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द डायलेक्ट्रिक मटेरियल, आणि माहीत असलेलं करंट काय होईल, डायलेक्ट्रिकमधून प्रवाहित व्हायला सुरू होईल. अँड द आयसोलेशन बिटवीन द मेटल प्लेट्स इज लॉस्ट, आणि जे आयसोलेशन होतं, आवरण जे होतं 2 मेटल प्लेट्समधला तो लॉस होईल. ओके, इथं पहा सिलेबस टॉपिक 3.8.1 डेफिनेशन ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज. डेफिनेशन ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज हा लेटेस्ट एक्झाम विंटर 18मध्ये विचारलेला आहे. डिफाईन ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे डेफिनेशन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ए डायलेक्ट्रिक मटेरियल इज डिफाईन्ड ॲज द मॅक्झिमम पोटेन्शियल, जास्तीत जास्त क्षमता, मॅक्झिमम पोटेन्शियल, ताकद, दॅट कॅन बी अप्लाइड अक्रॉस इट विदाउट रिझल्टिंग इन ब्रेकडाऊन. ओके, विदाउट रिझल्टिंग इन ब्रेकडाऊन, मॅक्झिमम पोटेन्शियल अप्लाइड अक्रॉस इट, एवढीच डेफिनेशन आहे. ओके, यालाच आपण काय म्हणतो, ब्रेकडाऊन व्होल्टेज. सिलेबस टॉपिक 3.8.2 डेफिनेशन ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता डायलेक्ट्रिक स्ट्रेंथची डेफिनेशनसुद्धा MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले आहे. समर 19, विंटर 18 ह्या लेटेस्ट एक्झाम, आय स्कीमच्या लेटेस्ट एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. डिफाईन डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, इट्स स्टेट, इट्स युनिट. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय, डायलेक्ट्रिकचं मटेरियलचं सामर्थ्य म्हणजे काय, आणि त्याची व्याख्या लिहून त्याचं एकक लिहायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, वी कॅन डिफाईन द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथची व्याख्या अशी करू शकतो की ऑफ ॲन इन्सुलेटिंग मटेरियल, एखाद्या आवरणादक मटेरियलचं, ॲज द ॲबिलिटी म्हणजे क्षमता, ॲज द ॲबिलिटी ऑफ इन्सुलेटिंग मीडियम, ॲज द ॲबिलिटी ऑफ इन्सुलेटिंग मीडियम टू रेजिस्ट म्हणजे थोपवणे, थांबवणे. ओके, त्या इन्सुलेटिंग मीडियमची क्षमता अशी की तो रोधक करतोय, थांबवतोय, रेजिस्ट इट्स ब्रेकडाऊन
ओके, त्याला बंद पडण्यापासून तो रेजिस्ट करतोय, थांबवतोय. रेजिस्टर इट्स ब्रेकडाउन वेन अ लार्ज व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस इट. ओके, वेन म्हणजे जेव्हा लार्ज व्होल्टेज, जास्तीचं व्होल्टेज त्याच्याभोवती आपण अप्लाय करू त्यावेळी तो रोधक करण्याची क्षमता म्हणजे रेजिस्ट करण्याची क्षमता, त्यालाच आपण काय म्हणतो, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा डायलेक्ट्रिक मटेरियलचं सामर्थ्य किंवा ताकद. द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज मेजर्ड बाय द पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट आपण या पद्धतीने त्याचं सामर्थ्य मेजर करतो, मोजतो. पोटेन्शियल ग्रेडियंट रिक्वायर्ड टू ब्रेक डाऊन द इन्सुलेटिंग मीडियम. ओके, द युनिट ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज व्होल्ट पर मीटर. व्होल्ट पर मीटर हे त्याचं काय आहे, एकक आहे. व्होल्ट्स पर मीटर. बट इन प्रॅक्टिस इट इज एक्सप्रेस्ड इन किलो व्होल्ट्स पर मिलीमीटर. ओके, परंतु प्रॅक्टिसमध्ये त्याचं जे एकक आहे किलो व्होल्ट्स पर मिलीमीटर आहे, म्हणजे के व्ही पर एम एम अशा पद्धतीनं त्याचं एकक असेल प्रॅक्टिसमध्ये. पॅरामीटर्स डिसाइडिंग द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. असे कोणते पॅरामीटर्स आहेत, परिमाणे आहेत की जे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथला डिसाईड करतात, ठरवतात. द फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, म्हणजेच डायलेक्ट्रिक्सचं जे सामर्थ्य आहे डायलेक्ट्रिक मटेरियलचं, त्याच्या व्हॅल्यूवरती परिणाम करणारे असे कोणते घटक आहेत, आर ॲज फॉलोज. फर्स्ट आहे टेम्परेचर म्हणजे तापमान. सेकंड आहे मॉइश्चर कंटेंट म्हणजे त्याच्यामध्ये आर्द्रता किती आहे, ओलावा किती आहे, त्याच्यावरती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथची ताकद अवलंबून आहे. थर्ड आहे थिकनेस ऑफ मटेरियल, मटेरियलची जाडी किती आहे. साईज अँड शेप ऑफ द प्लेट्स. ओके, साईज आकार आणि शेप. ओके, याच्यावरती म्हणजे प्लेटच्या साईज आणि शेपवरती सुद्धा डायलेक्ट्रिक मटेरियलचं स्ट्रेंथ अवलंबून आहे. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ डिफरंट मटेरियल इज ॲज फॉलोज. आता वेगवेगळ्या मटेरियलचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इथं दिलेलं आहे. सिरियल नंबर 1 मटेरियल आहे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किलो व्होल्ट पर एम एममध्ये दिलेला आहे. फर्स्ट आहे एअर, 3 किलो व्होल्ट पर एम एम म्हणजे प्रति मिलीमीटरला 3 किलो व्होल्ट इतकं त्याचं हवेचं स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. ठीक आहे, किंवा सामर्थ्य आहे. ग्लासचं पहा 5 to 30 किलो व्होल्ट पर एम एम म्हणजे 5 ते 30 किलो व्होल्ट पर एम एम इतकं त्याचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, म्हणजे जास्त आहे एअरपेक्षा. ठीक आहे, पेपर 5 to 10, ग्लासपेक्षा कमी आहे, 5 to 10 किलो व्होल्ट पर एम एम. ओके, फोर्थ आहे बॅकलाईट 20 to 25 किलोमीटर पर एम एम. मायका 50 to 200, 50 ते 200 किलो व्होल्ट पर एम एम म्हणजे मायकाचं सर्वात जास्त व्होल्टेज हँडलिंग कॅपॅसिटी आहे पर एम एम. ठीक आहे, ऑइल 25 to 30, ओके 25 ते 30. ऑइलसुद्धा हा डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. 25 ते 30 किलो व्होल्ट पर एम एम इतका डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ऑइलचा. सिलेबस टॉपिक 3.9 टाइप्स ऑफ कॅपॅसिटर अँड दिअर ॲप्लिकेशन्स. टाइप्स ऑफ कॅपॅसिटर अँड दिअर ॲप्लिकेशन, कॅपॅसिटरचे प्रकार आणि त्यांचा वापर इथे दिलेला आहे. पहा कॅपॅसिटर्स दिलेले आहेत. कॅपॅसिटरचे प्रकार आपण पाहूयात. एअर कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर, सिरामिक कॅपॅसिटर. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का की ते ज्या कॅपॅसिटरमध्ये कोणत्या प्रकारचा डायलेक्ट्रिक मटेरियल यूज केला आहे त्याच्यावरून त्याचा प्रकार पडतो. ठीक आहे, सिरामिक कॅपॅसिटर, सिरामिक हे सुद्धा मटेरियल आहे. पॉलिकार्बन कॅपॅसिटर्स, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर्स. आता याचे उपयोगसुद्धा दिलेले आहेत, वापरसुद्धा दिलेले आहे, ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं आहे. एअर कॅपॅसिटर पहा कुठे वापरतात. दीज आर व्हेरिएबल कॅपॅसिटर्स. हे व्हेरिएबल कॅपॅसिटर्स आहेत. दे आर यूज्ड इन रेडिओ रिसिव्हर्स. रेडिओ रिसिव्हरमध्ये एअर कॅपॅसिटर वापरतात. म्हणजे आपण स्टेशन बदलण्यासाठी जे एअर कॅपॅसिटर पूर्वी जे यूज करायचे आहेत पूर्वीच्या रेडिओ रिसिव्हर्समध्ये, ते इथं यूज करतात. ठीक आहे. पेपर कॅपॅसिटर्स, इट युजेस पॅराफिन्ड पेपर्स ॲज डायलेक्ट्रिक. पॅराफिन्ड जो पेपर आहे तो डायलेक्ट्रिक म्हणून वापरतात. साधा पेपर नाही आहे, पॅराफिन्ड पेपर आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून वापरतात. त्याचा वापर आहे यूज्ड ॲज फिल्टर कॅपॅसिटर्स इन पॉवर सप्लाय. पॉवर सप्लायमध्ये फिल्टर कॅपॅसिटर म्हणून याचा वापर होतो, पेपर कॅपॅसिटर. ठीक आहे. मायका कॅपॅसिटर कुठे यूज करतात पहा. सुटेबल फॉर हाय व्होल्टेज बट दे आर एक्सपेन्सिव्ह. हाय व्होल्टेजसाठी योग्य आहेत परंतु ते महाग आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत मायका कॅपॅसिटर. सिरॅमिक कॅपॅसिटर कुठे यूज करतात. कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर टू दोज ऑफ द मायका कॅपॅसिटर. ठीक आहे, याचे गुणधर्म हे मायका कॅपॅसिटरसारखेच आहेत. पॉलिकार्बन कॅपॅसिटर, स्मॉल व्हॅल्यू हाय ॲक्युरेसी कॅपॅसिटर. ओके, स्मॉल व्हॅल्यू आणि जास्त ॲक्युरेसी अशा कॅपॅसिटर्समध्ये पॉलिकार्बन कॅपॅसिटर्स वापरतात. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर्स यूज अ पेपर सॅच्युरेटेड विथ इलेक्ट्रोलाइट ॲज डायलेक्ट्रिक. ओके, म्हणजे पेपरने परिपूर्णता, ओके पेपरने संतृप्त असे जे डायलेक्ट्रिक आहेत, इलेक्ट्रोलाइट डायलेक्ट्रिक आहेत, अशा ठिकाणी इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर वापरतात. कॅन बी यूज्ड ओनली ऑन DC व्होल्टेज.
फक्त आणि फक्त डी सी व्होल्टेजसाठी आपण इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर यूज करतो की ज्याच्यावरती प्लस आणि मायनस हे दिलेलं असतं. ठीक आहे. फिगर 3.9.1 क्लासिफिकेशन ऑफ कॅपॅसिटर्स. अशा पद्धतीने कॅपॅसिटरचे 6 टाईप्स आहेत. एअर, पेपर, मायका, सिरॅमिक, पॉलीकार्बन, इलेक्ट्रोलायटिक आणि ग्लास. ठीक आहे. इथं पाहू शकता. The capacitors can be classified based on the type of dielectric used as shown in figure 3.9.1. म्हणजेच कॅपॅसिटरचं जे वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक जो मटेरियल यूज केला आहे त्याच्यावरून त्याचं वर्गीकरण पडतं. द इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट व्हेरियस टाइप्स ऑफ कॅपॅसिटर आर ॲज फॉलोज. महत्त्वाचे मुद्दे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कॅपॅसिटरचे ते खालीलप्रमाणे आहेत. एअर कॅपॅसिटर. एअर इज यूज्ड ॲज डायलेक्ट्रिक. म्हणजेच डायलेक्ट्रिक म्हणून जी मटेरियल जे यूज करणार आहे ते हवाच आहे. देअर इज अ सेट ऑफ मुव्हिंग अँड फिक्स्ड पॅरलल मेटॅलिक प्लेट्स. ओके. आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बांधणी असते पहा. देअर इज अ सेट ऑफ मुव्हिंग म्हणजे फिरणारे आणि फिक्स्ड पॅरलल मेटॅलिक प्लेटची याच्यात रचना केलेली असते. द मुव्हेबल प्लेट्स आर इंटरलिव्ड. म्हणजे अंतर्गत तो मुव्हेबल प्लेट जे आहे ती इंटरलिव्ड असते विथ द फिक्स्ड प्लेट्ससोबत बाय मीन्स ऑफ द शाफ्ट. म्हणजे त्याला एक शाफ्ट प्रोव्हाइड केलेला असतो. द ओव्हरलॅपिंग एरिया म्हणजे एकावरती एक येणारे जे एरिया आहेत भाग आहेत ऑफ द फिक्स्ड अँड मुव्हिंग प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर कॅन बी व्हॅरिड. ते आपण व्हॅरी करतो. ते व्हॅरी केल्यानंतर त्याच्यामधील जो डायलेक्ट्रिक मटेरियल आहे एअर ती व्हॅरी होते. ओके. ती व्हॅरी झाल्यानंतर त्या कॅपॅसिटरचा काय आहे तो व्हॅल्यू बदलतो. ठीक आहे. अशा पद्धतीने एअर कॅपॅसिटर हा व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे. द एअर कॅपॅसिटर इज यूज्ड ॲज अ ट्युनिंग कॅपॅसिटर. ओके. ट्युनिंग कॅपॅसिटर म्हणून यूज करतात इन द रेडिओ रिसिव्हर्समध्ये. पेपर कॅपॅसिटर्स. दिस कॅपॅसिटर युजेस पॅराफिन पेपर ॲज अ डायलेक्ट्रिक बिटवीन द लॉंग मेटॅलिक स्ट्रिप्स. ठीक आहे. लॉंग मेटॅलिक स्ट्रिप्सच्या मध्ये पॅराफिन पेपर हे डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून यूज करतात. ऑफ मेटल फॉइल्सच्या मध्ये द मेटल युज्ड आर आयदर टिन ऑर ॲल्युमिनियम. ओके. जे मेटल यूज केलं जाणार आहे पेपर कॅपॅसिटर्समध्ये ते टिन किंवा ॲल्युमिनियम या पदार्थापासून बनलेलं आहे. द मेटल स्ट्रिप्स अँड पेपर आर इंटरलिव्ड. मेटल स्ट्रिप्स आणि पेपर जे लिव्स आहेत म्हणजे पातळ शीट जे आहेत ते एकमेकांमध्ये इंटरलिव्ड केलेले असतात, गुंतवलेले असतात. अँड रोल्ड इंटू कॉम्पॅक्ट शेप. आणि त्यांना रोल केलं जातं, गुंडाळलं जातं कॉम्पॅक्ट शेपमध्ये, छोट्याशा आकारामध्ये. पेपर कॅपॅसिटर आर यूज्ड ॲज फिल्टर कॅपॅसिटर इन द पॉवर सप्लाय. पेपर कॅपॅसिटर हा फिल्टर कॅपॅसिटर म्हणून यूज करतात पॉवर सप्लायजमध्ये. मायका डायलेक्ट्रिक मटेरियलचं कॅपॅसिटर. दिस कॅपॅसिटर इज फॉर्म्ड बाय प्लेसिंग द अल्टरनेट लेयर्स ऑफ मेटल फॉइल्स अँड द मायका शीट. मायका आणि मेटल शीट अल्टरनेट एकावर एक पद्धतीने फॉईल केलं जातं, गुंडाळलं जातं. धिस स्ट्रक्चर इज देन क्लॅम्प्ड. हे स्ट्रक्चर क्लॅम्प केलं जातं ऑन बोथ एंड्स ऑफ फॉर्म कॅपॅसिटर. दोन्ही बाजूने हे स्ट्रक्चर जे आहे ते क्लॅम्प केलं जातं एक कॅपॅसिटर बनण्यासाठी. मायका कॅपॅसिटर आर यूज्ड फॉर द हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्स. मायका कॅपॅसिटर हे हाय व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी यूज करतात. दिस कॅपॅसिटर आर यूज्ड फॉर हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ ॲप्लिकेशन्स. हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ ॲप्लिकेशनसाठी हे कॅपॅसिटर यूज करतात मायका कॅपॅसिटर. द मायका कॅपॅसिटर आर कॉम्पॅक्ट इन साईज. मायका कॅपॅसिटर जे आहेत ते अतिशय छोट्या आकारामध्ये आहेत साईजमध्ये. बट द यूज ऑफ मायका मेक्स इट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. परंतु त्याचा जो वापर आहे तो अतिशय खर्चिक आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. सिरॅमिक कॅपॅसिटर. सिरॅमिक मटेरियल आहे डायलेक्ट्रिक. अ थिन म्हणजे पातळ डिस्क, पातळ चकती असते ऑफ सिरॅमिक इज कोटेड. त्याला कोट केलेलं असतं बाय सिल्वर ऑन बोथ द साइड्स टू फॉर्म द सिरॅमिक कॅपॅसिटर. ओके. लक्षात येते का. थिन डिस्क आहे म्हणजे पातळ चकती आहे सिरॅमिकची. इज कोटेड की ज्याला सिल्वर या मटेरियलनं कोट केलेलं असतं, म्हणजे लेप दिलेला असतो दोन्ही बाजूला. फॉर्म द सिरॅमिक कॅपॅसिटर. सिरॅमिक कॅपॅसिटर याच्यापासून बनतात. दीज आर स्मॉल साईज कॉम्पॅक्ट कॅपॅसिटर. हे स्मॉल साईजमध्ये कॉम्पॅक्ट कॅपॅसिटर आहेत. अँड द ॲप्लिकेशन्स एरियाज ऑफ सिरॅमिक कॅपॅसिटर आर सेम ॲज दोज ऑफ मायका कॅपॅसिटर. आणि यांचा जो वापर करण्याचा जो एरिया आहे तो मायका कॅपॅसिटरसारखाच आहे. पॉलीकार्बोनेट कॅपॅसिटर. द डायलेक्ट्रिक मटेरियल यूज्ड इज पॉलीकार्बोनेट. पॉलीकार्बोनेट हे मटेरियल यूज केलं जातं अशा प्रकारच्या कॅपॅसिटरमध्ये. दिस इज मेटलाइज्ड. हे जे मेटलाइज्ड आहे ऑन बोथ द साइड्स दोन्ही बाजूसाठी. अँड रोल्ड टू फॉर्म कॅपॅसिटर. आणि त्याला गुंडाळलं जातं, रोल केलं जातं त्याचा कॅपॅसिटर बनण्यासाठी. दीज आर स्मॉल व्हॅल्यू कॅपॅसिटर्स ऑफ ॲक्युरेट व्हॅल्यू अँड दे आर यूज्ड फॉर हाय व्होल्टेज अँड हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्स. आणि यांना हाय व्होल्टेज आणि हाय फ्रिक्वेन्सी ॲप्लिकेशन्समध्ये वापरण्यात येतं. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर.
2 aluminum foils, 2 aluminumचे foils are separated by a paper saturated with a suitable electrolyte such as ammonium borate to form the electrolytic capacitor. ॲल्युमिनियम बोरेट हे इलेक्ट्रोलाइट त्याच्यामध्ये वापरतात. पेपर सॅच्युरेटेड मटेरियलसोबत ॲल्युमिनियम फॉइल्स हे गुंडाळतात, म्हणजे सेपरेट केलेले असतात बाय अ पेपर सॅच्युरेटेड विथ अ सुटेबल इलेक्ट्रोलाइट. ओके. आणि अशा पद्धतीने अमोनियम बोरेट हे मटेरियल त्याच्यामध्ये यूज करतात ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून टू फॉर्म द इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. दीज आर हाय व्हॅल्यू कॅपॅसिटर्स विच आर यूज्ड इन द फिल्टर ॲप्लिकेशन्स. हे जास्त व्हॅल्यूचे कॅपॅसिटर असतात आणि हे फिल्टर कॅपॅसिटर म्हणून यूज करतात. दिस कॅपॅसिटर आर कॉल्ड ॲज पोलराइज्ड कॅपॅसिटर. यांना पोलॅरिटी ठरलेली असते प्लस मायनस, विच कॅन ऑपरेट ओनली ऑन DC व्होल्टेज, जे की ते DC व्होल्टेजवरती ऑपरेट होतात. इथं पहा सिलेबस टॉपिक 3.10 इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर दाखवलेला आहे. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर 3.10 दीज आर लार्ज व्हॅल्यू हाय व्होल्टेज पोलराइज्ड कॅपॅसिटर. हे जास्त व्हॅल्यूचे पोलराइज्ड म्हणजे प्लस मायनस चिन्ह असलेले कॅपॅसिटर्स आहेत. दॅट मीन्स द व्होल्टेज अप्लाय टू धिस कॅपॅसिटर मस्ट बी ऑफ करेक्ट पोलॅरिटी. म्हणजे या व्होल्टेजच्या अक्रॉस आपण जे व्होल्टेज अप्लाय करणार आहोत ते योग्य त्या पोलॅरिटीसोबत अप्लाय करायला पाहिजे. दिस पोलॅरिटी इज मार्क्ड ऑन द कॅपॅसिटर बॉडी. ह्या ज्या पोलॅरिटी आहेत प्लस मायनसच्या त्या कॅपॅसिटरच्या बॉडीवरती मार्क केलेल्या असतात. द कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर इज ॲज शोन इन फिगर 3.10.1a. याची जी बांधणी आहे ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरची ती फिगर 3.10.1 मध्ये दाखवलेली आहे. अँड इट्स अपीरन्स, याचा जो दिखावा अपीरन्स आहे इज ॲज शोन इन फिगर 3.10.1b. प्लेन फॉईल, एक प्लेन फॉईल जो आहे ड्राय इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर इज मेड बाय forming a coating of aluminum oxide on both sides of an aluminum foil. Okay, 2 strips of aluminum foil used are then separated by 2 layers of porous paper. दोन ज्या पट्ट्या आहेत ॲल्युमिनियम फॉईलच्या त्या सेपरेट केलेल्या आहेत पोरस पेपरच्या मदतीने सोक्ड विथ इलेक्ट्रोलाइट, जे की ते इलेक्ट्रोलाइटने सोक्ड असतात. दिस असेंब्ली इज रोल्ड अप. ही असेंब्ली जी आहे ती शेवटी रोल्ड अप केली जाते, गुंडाळली जाते. द एंड्स आर क्लोज्ड. याचे जे एंड्स आहेत ते क्लोज केले जातात विथ वॅक्स अँड देन सील्ड इनटू ॲन ॲल्युमिनियम कंटेनर. आणि वॅक्सने क्लोज करून एंड जे आहे त्याचे वॅक्सने क्लोज करून यांना सील केलं जातं, यांना बंद केलं जातं ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये ॲज शोन इन फिगर 3.10.1a. इथं पाहू शकतो कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर दिलेला आहे 3.10.1a मध्ये. इथे पहा पेपर सेपरेटर सॅच्युरेटेड विथ इलेक्ट्रोलाइट निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पेपर सेपरेटर आहेत ही शीट आणि ही शीट पेपर सेपरेटर आहेत. पण जे डॅश केलेली शीट आहेत ती डॅश केलेलं जे मटेरियल आहे ते पहा ॲल्युमिनियम फॉईल आहे कोटेड विथ ॲन ऑक्साईड फिल्म विच फॉर्म द डायलेक्ट्रिक. ओके, ॲल्युमिनियमची फॉईल आहे, जाळी आहे की ज्याला ऑक्साईड फिल्मने काय केलेलं आहे कोटेड केलेलं आहे फॉर्म डायलेक्ट्रिक फॉर्म होण्यासाठी. ॲल्युमिनियम फॉईल इन इंटिमेट कॉन्टॅक्ट. ॲल्युमिनियमचंच एक जाळं आहे, फॉईल आहे, इंटिमेट कॉन्टॅक्ट दिलेला आहे विथ द इलेक्ट्रोलाइट यूज्ड फॉर एक्सटर्नल कनेक्शन. एक्सटर्नल कनेक्शनसाठी तो इलेक्ट्रोलाइट यूज केलेला आहे. ठीक आहे. इथं पहा रबर फेस्ड बॅकलाइट डिस्क. रबर फेस्ड बॅकलाइट डिस्क आहे, सोल्डर टॅग आहे, सोल्डर टॅग दिलेले आहेत. हे सर्व जे असेंब्ली आहे ती रोल केली जाते. ओके, आणि वॅक्सने जो एंड भाग आहे तो वॅक्सने सील करून ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये याला ठेवण्यात येतं, ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये याला बांधण्यात येतं. ॲल्युमिनियम रिवेट टू कनेक्ट सोल्डर टॅग टू टॅब ऑन फॉईल. फिगर 3.10.1a कन्स्ट्रक्शन ऑफ ॲन ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचे कन्स्ट्रक्शन डायग्राम दाखवलेले आहे. ओके, तर इथं पहा 3.10.1b इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर हा तयार झाल्यानंतरचा कॅपॅसिटर आहे. ओके, हा याची एरिया दिलेली आहे, बी दाखवलेले आहेत. लीड्स मेटॅलिक कॅन आहे ॲल्युमिनियमचा, प्लस मायनस पोलॅरिटी ते दाखवलेले आहेत. फिगर 3.10.1b इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. आता याचे तोटे काय आहेत ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचे? पहिला आहे हाय पॉवर फॅक्टर, ह्याचा जास्त पॉवर फॅक्टर आहे, डिसॲडव्हान्टेज आहे, तोटा आहे. ओके, लार्जर व्हेरिएशन ऑफ कॅपॅसिटन्स. ह्याच्यामध्ये कॅपॅसिटन्सची जी व्हॅल्यू आहे त्याचं व्हेरिएशन, त्याचा जो बदल आहे तो जास्त प्रमाणात आहे. स्मॉल सेफ्टी फॅक्टर, ह्याच्यामध्ये अतिशय कमी सुरक्षिततेचा घटक आहे. हाय लिकेज करंट, जास्त लिकेज करंट होण्याची शक्यता आहे ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचे. आता ॲडव्हान्टेजेस, याचे फायदे काय आहेत?
ओके, सुरुवातीला डिसॲडव्हान्टेज दिलेत आणि नंतर फायदे दिलेत. व्हेरी हाय कॅपॅसिटन्स व्हॉल्यूम रेशो, याचा अतिशय जास्त कॅपॅसिटन्स आहे, कॅपॅसिटन्स व्हॉल्यूम रेशो आहे. लो कॉस्ट आहे, किंमत कमी आहे. लार्ज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन पहा, याचं ॲप्लिकेशन ॲज फिल्टर कॅपॅसिटर इन DC पॉवर सप्लाय. DC पॉवर सप्लायमध्ये फिल्टर कॅपॅसिटर म्हणून यूज करतात. ॲज कपलिंग अँड बायपास कॅपॅसिटर्स इन ॲम्प्लिफायर, कपलिंग आणि बायपास कॅपॅसिटर ॲम्प्लिफायरमध्ये म्हणून वापरतात. कंडिशन्स फॉर प्रॉपर ऑपरेशन, याच्या प्रॉपर ऑपरेशनच्या काही कंडिशन्स आहेत, स्थिती आहेत, त्याच्या अटी आहेत. फॉलोविंग कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड वेन अन इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर इज युजर. खालील अटी ज्या आहेत त्या पूर्तता झाल्या पाहिजेत इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर वापरण्याच्या अगोदर. फर्स्ट आहे द पीक अप्लाइड व्होल्टेज मस्ट बी लेस दॅन द रेटेड व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटरवरचं जे रेटेड व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा अप्लाइड जे व्होल्टेज करणार आहोत आपण जे मॅक्झिमम, ते कमीत कमी असायला हवं, म्हणजे कमी असायला हवं, त्याच्यापेक्षा कमी असायला हवं. मिनिमम रिपल व्होल्टेज सिग्नल, मिनिमम रिपल व्होल्टेज सिग्नल त्याला अप्लाइड करायला हवं. द अप्लाइड व्होल्टेज पोलॅरिटी शुड नॉट बी फ्रिक्वेंटली रिव्हर्स्ड फॉर लॉंगर टाईम. जे अप्लाइड केलेलं व्होल्टेज आहे त्याची जी पोलॅरिटी आहे जी जास्त वेळा रिव्हर्स केली नाही पाहिजे. ओके, आणि लॉंगर टाईमसाठी, जास्त टाईमसाठी सुद्धा. ओके, द रिपल करंट शुड नॉट प्रोड्यूस ओव्हर हिटिंग. रिपल करंट जे आहे ते ओव्हर हीट प्रोड्यूस करायला नाही पाहिजे. ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात तर आपण ह्या कॅपॅसिटरला यूज करू शकतो. ओके, इथं आपला जो युनिट नंबर 3 आहे कॅपॅसिटर, जो की 12 मार्क्सला होता, अतिशय छोटा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपण कव्हर केलेला आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या त्या एकदा रिवाईज करूयात. सिलेबस टॉपिक 3.7 चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर थ्रू अ रेजिस्टर. एका रेजिस्टरमधून कॅपॅसिटरचं चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. सिलेबस टॉपिक 3.7.1 चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर आपण पाहिला. हा चार्जिंग करण्याचा सर्किट आहे. ओके, पुन्हा हा चार्जिंगचा कर्व आहे व्होल्टेजचा, चार्जिंगचा कर्व आहे करंटचा. ठीक आहे. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.7.2 डिस्चार्जिंग ऑफ ए कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं डिस्चार्जिंगचं सर्किट, डिस्चार्जिंग सर्किट ऑफ ए कॅपॅसिटर दिलेला आहे. याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स लागत नाही, कारण कॅपॅसिटर हा एक स्वतःच व्होल्टेज सोर्स म्हणून काम करेल, की ज्याला आपण डिस्चार्ज करायचा आहे रेजिस्टरमधून. ओके, डिस्चार्जिंग होतानाचा व्होल्टेज कर्व, डिस्चार्जिंग होतानाचा करंट कर्व दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.8 डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड ब्रेकडाऊन व्होल्टेज. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय तो आपण पाहिला. डेफिनेशन ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज. ब्रेकडाऊन व्होल्टेजची डेफिनेशन म्हणजेच मॅक्झिमम पोटेन्शियल दॅट कॅन बी अप्लाइड अक्रॉस इट विदाउट रिझल्टिंग इन ब्रेकडाऊन. ओके, 3.8.2 डेफिनेशन ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथची सुद्धा डेफिनेशन आपण पाहिली. त्याचबरोबर वेगवेगळे मटेरियल, डायलेक्ट्रिक मटेरियल आणि त्यांचं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किलो व्होल्ट पर mm मध्ये आपण पाहिलं. ओके, त्याचबरोबर इथे 3.9 टाईप्स ऑफ कॅपॅसिटर अँड दिअर ॲप्लिकेशन. कॅपॅसिटरचे प्रकार आणि त्यांचा वापर आपण इथे पाहिलंच आहे 3.9.1 मध्ये कॅपॅसिटरचं वर्गीकरण. त्याचबरोबर इथं डिटेलमध्ये सुद्धा पाहिलं आहे. एअर कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका, सिरॅमिक, पॉलिकार्बोनेट, इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असेल. सिलेबस टॉपिक 3.10 इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरचं कन्स्ट्रक्शन, बांधणी आपण इथं पाहिलेलं आहे डिटेलमध्ये ह्या डायग्राममध्ये. ओके, त्याचबरोबर डिसॲडव्हान्टेज, ॲडव्हान्टेज ऑफ ॲल्युमिनियम इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर आणि ॲप्लिकेशन्स. कंडिशन फॉर प्रॉपर ऑपरेशन, योग्य त्या ऑपरेशनसाठी त्याच्या अटी काय आहेत त्या आपण पाहिला. अशा पद्धतीने एंड ऑफ युनिट नंबर 3 इथं होतं आहे कॅपॅसिटर जो होता 12 मार्क्ससाठी. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 हा स्टार्ट करणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट युनिट. कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.